माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका अशी मागणी आता केली जाते। कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली। यापुढे महायुतीच्या नेत्यांना फिरणं मुश्किल करू असं त्यांनी म्हटलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या बोलबांड आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवू नका अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली। ते जालन्यातल्या वडीगोद्री इथं पत्रकारांशी बोलत होते। राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना शक्तीपीठ सारखा 86,000 कोटींचा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न का होतोय असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी अजित पवार यांना केला। यापुढे राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांना फिरणं मुश्किल करू असा इशारा शेट्टींनी दिला। 20% अनुदान देण्याची आयात शुल्क आता 0%वर आणलं, ते जर का 2 महिन्यापूर्वी आणलं असतं तर हा सगळा कांदा जगाच्या बाजारामध्ये विकला गेला असता आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले असते। ज्या स्वतःला जमत नाही, केंद्राला जा विचारायची हिंमत नाही आणि जो दुबळा शेतकरी आहे, आधीच अडचणीचा आहे, त्या शेतकऱ्याला शार्पणा शिकवण्यापेक्षा माणिकरावांना आता मंत्रिमंडळातनं काढून टाकावं।